सैफ अली खान हल्ला प्रकरणातला आरोपी आकाश कनोजिया याला छत्तीसगडमधून अटक करण्यात आलेली आहे। दुर्गमधून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। मात्र हल्ल्यानंतर आकाश कनोजिया मुंबईमधील दादरच्या रस्त्यांवर मोकाट फिरत होता। दादरमधल्या विविध रस्त्यांवर असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये त्याला टिपण्यात आलेलं होतं। पाहूयात। चाकू हल्ल्यानंतर आरोपीचा दादरमध्ये फेरफटका। हल्ल्याच्या 8 तासांनंतरही आरोपी मुंबई परिसरातच। कपडे बदलून आरोपीचा दादरमध्ये वावर। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलीस जंग पछाडत असताना संशयित आरोपी मुंबईच्या दादर परिसरात मोकाट फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सैफ अली खानच्या घरातून बाहेर पडताना त्यानं टी-शर्ट घातला होता। सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर त्यानं रस्त्यातच कपडे बदलले। टी-शर्ट काढून त्यानं निळ्या रंगाचा शर्ट घातला। वांद्रे स्टेशनवरून त्यानं लोकल पकडली असावी। लोकल पकडून तो दादरच्या फुल मार्केट परिसरात आला। तिथल्या एका मोबाईल दुकानातून त्यानं 50 रुपयांचे हेडफोन्स घेतले। सुबह में 9:00 के टाइम पे आया था, मॉर्निंग के टाइम पे, और ईयरफोन मांगा उसने। मैंने उसको ईयरफोन दे दिया, 50 वाला ईयरफोन दिया, और इसके बाद में उसने मुझे 100 रुपीज़ दिया, तो मैंने उसको 50 रुपीज़ वापस किया। इसके बाद में फिर हो गया, कुछ बात हम लोग के बीच में हुआ ही नहीं, क्योंकि कस्टमर जो मांगेगा वो हम लोग दे देते हैं। इसके बाद उससे हम लोग बात क्या करें बात उससे। आरोपी दादरमध्ये होता ती वेळ होती सकाळी 9 वाजताची। पहाटे 2:30 वाजल्यापासून सकाळी 9 पर्यंत आरोपी हल्ल्याच्या ठिकाणापासून अवघ्या 8 किलोमीटरच्या परिसरात बिनधास्त फिरत होता। पण पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आलं नव्हतं। पोलिसांनी मोबाईल दुकानाचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले। पुलिस से क्या पूछताछ हुई है? पुलिस ने, प्रशासन से कोई पूछताछ नहीं हुई है। उन्होंने हमारा दुकान का सीसीटीवी फोटोज चेक किया, और इसके बाद में चेक किया उन्होंने, काफी टाइम तक रुके यहाँ पे। फिर इसके बाद में वो अपना लेके गए। आरोपी दादर मध्ये आला, तिथून कुठं गेला त्या पलीकडे आरोपीबाबत फार काही माहिती पोलिसांकडे असल्याचं दिसत नाहीये। आरोपी पोलिसांच्या नाकाखालून निघून गेल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकरणाचा तपास दया नायक सारख्या एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्याकडे आहे। तरी देखील पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।